सबर 362 गड किल्ल्यांचा तर मी आलो होतो रायरेश्वर पाहण्यासाठी। भोरपासून 29 किलोमीटर अंतरावरती रायरेश्वर किल्ला आहे। तर मी तिथे नाईट कॅम्पिंग केले होते। तर तेथे पूर्णपणे आपल्याला नाईट कॅम्पिंगची सुविधा होते। तर त्याचा मी व्हिडिओ पोस्ट केलेला आहे यामध्ये। तर मी निघालो होतो 7 रंगाची माती पाहण्यासाठी। तर आपण इथून बघू शकता हा समोर दिसणारा केंजळगड आहे। त्यानंतर 7 रंगाच्या मातीच्या ठिकाणी आल्यानंतर तेथे सूचना होती की ही माती आपण घरी घेऊन जाऊ शकत नाही, कारण की ती पुढल्या पिढीला बघण्यासाठी राहावी। तर मी त्यानंतर आलो रायरेश्वराच्या मंदिरात। छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती। तर तिथून पुढे आम्ही छत्रपती शिवरायांना वंदन करून निघालो होतो पांडवकालीन लेणी पाहण्यासाठी। पांडवकालीन लेणी ही रायरेश्वराच्या मंदिरापासून समोरूनच त्याकडे जाण्याची वाट आहे। तर मी तिथे आल्यानंतर खूप छान वाटलं। पांडवकालीन लेणी ही खरंच खूप भारी आणि खूप कोरी होती, त्यामध्ये पाणी साचलं होतं आणि किल्ल्याच्या शेवटला मी तिथे गुमुख पाहिलं। हे पाणी पिण्यासाठी सुद्धा येथे लोक वापरतात आणि हा केंजळगड दिसतोय आपल्याला समोर।